तर मित्रांनो, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपण आता परत कोस्टल रोडने आता जाणार आहोत याला घरी. कोस्टल रोडने जायचं बोलतो, कोस्टल रोड हा नी जायला सांगतोय. बघूया कसा आहे. मस्त होता इथे, टाइमपास केला आणि आता निघालोय. सगळेच चार्जिंगला लावलाय मोबाईल मस्तपैकी. निघायचं ठरवलेलं आहे. मध्येच काहीतरी घेऊया, घरी घरच्यांसाठी काहीतरी घ्यावं लागेल. घेऊया काहीतरी आणि निघूया. हा दाखवते. मस्त आहे, मस्त आहे, रोड मस्त आहे, सगळं मस्त आहे. निघायचं ठरवलेला आहे. चलो. कसलं भारी आहे मागसम. दमन राईड रीच तर झालेलं आहे. आता रिटर्न 4 तास म्हणजे आपल्याला 3:30 वाजतील घरी पोहोचायला. 3:30 मॅक्स टू मॅक्स 4. चला पुढे दाखवतो. हा गाववाला रस्ता का दाखवते समजत नाही मला. फुल ऑन गाववाला रस्ता आहे आणि लीड मी करते कारण माझ्याकडे पॉवर बँक आणि चार्जिंग चालू आहे आपली. एकदम सोफिस्टिकेटेड, एकदम गावचा रस्ता आहे. आरामात जाऊया. गाईदांनो, काय रोड आहे. कोस्टल रोड आहे चांगला. म्हणजे या साईडला पण काहीतरी पाणी आहे, या साईडला पण पाणीवाला आहे. मधून रोड आहे. तसाच दाखवतोय रोड आपल्याला. त्या हिशोबाने आपण चाललोय. बघूया कसा आहे रोड. रोडच्या बेसवरती आपण चाललोय. सो बघूया. चलो देखते हैं कैसा रोड है अपना. फुल ऑन तर चाललो तर आहे. मस्त रोड आहे. 500 होऊन दे, 500 होऊन दे. चला अजून काय काय असेल ना या रोड मध्ये ते दाखवतो. काय निसर्गरम्य रोड आहे. एक नंबर रोड आहे. लय भारी रोड आहे. असा रोड जर भेटला ना एक नंबर. चला. पेट्रोल फुल केलेलं आहे. तुम्हाला दिसणार नाही. स्कॅम आहे तो, स्कॅम. गाडीचा स्कॅम आहे. तर पेट्रोल फुल केलेलं आहे. किती 555चं फुल झालेलं आहे. 555. ओके, म्हणजे आपण 800चा टाकलेला.
एक पकडून झाला, गेला काहीतरी गेला, 5-6 लिटर गेलं पेट्रोल. ओके, आता जातोय आपण परत दिशेने. बघूया आपण आहे ना, ते पेट्रोलच्या नंतरला मायलेज काढू. आता कोस्टल रोडनीच जायचंय. यासाठी एक पेट्रोल टाकायला ब्रेक घेतला. आपली तर पेटपूजा झालेली सकाळी, गाडीची नको करायला, त्यासाठी निघालोय कोस्टल रोड घेत. आणि दाखवतोय 3:40ला आपण पोहोचणार. 3 तास 44 मिनिटं आणि 127 इथपर्यंत आहे आपला, विरार पर्यंत. विरारचं टाकलंय त्यामुळे कोस्टल रोड दाखवतोय. विरारचं टाकलं नसतं तर कोस्टल रोड दाखवलं नसतं. आता काय आपल्याला सरळ 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 कोस्टल रोड मारतच जायचंय, त्यामुळे काय लफडा नाही. चलो मिलते हैं आगे. ती बघा सुकी मच्छी, बोंबील. बोंबील आहे, जवळ आहे. हो प्रथमेश सर, घेऊन जायचंय का? गुगल मॅप चुकवला त्या दादाने, गुगल मॅप चुकवला. मला वाटलेलं चुकलोय आपण. इथे कुठं चाललोय आपण? गाईज रस्ता चुकवला, आता मी लीड करतोय परत. मला फॉलो करा भाई, बरोबर घेऊन जातो. बोईसर वरून लेफ्ट मारायचे आपल्याला, लक्षात ठेवा. चलो गाईस, आता यांना बरोबर घेऊन जातो. मॅप बरोबर लावलाय. चला पुढे काय असेल तर बघूया. वायला तुम्हाला मच्छी तर दाखवली, सुकी मच्छी कशी होती. चलो फुल ऑन बोटी, मासे पकडी, मासे पकडतात भाई. बघा कसला रोड आहे भाई, बादशाह. फुल माळच आहे रे, मोकळाच्या मोकळा. आरामात जाऊया भाई, लोकांना येऊ दे. भले स्पीड कमी असली तरी चालेल, पण कोण पाठी राहिला नाही पाहिजे आणि रस्ता चुकले नाही पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. चलो तर काय पालघर मध्ये घुसलो आहे. कोस्टल रोड च्या ह्याच्याने, हा बाजूनेच दिसतंय, बाजूनेच हे समुद्र आहे. तर इथून सरळ गेलो
की ऑलमोस्ट आपण पोहोचू पालघर. आता मराठी विराठी मध्ये लिहिलेलं दिसतंय, गुजरातचं लिहिलेलं गुजराती लिहिलेलं दिसत नाही. हा आपण बरोबर आहे, महाराष्ट्रात आलोय परत. टेन्शन नाही घेऊ. फक्त हा रस्ता आहे ना आपल्याला खूप लेट करणार आहे असं मला वाटतंय. मार्केट भरलंय काही. आईच्या गावात इथं टाकायचे म्हणजे गाईस हे बघा इथे थांबले आता. हे बघा तुम्ही, हे बघा. हा हा गाईस हे बघा समुद्र. कोस्टल रोड दाखवत होतो, आता तुम्हाला कोस्टल दाखवतो. समुद्र 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 बघा, समुद्र बघा. आलेले आहेत सगळे. एक नंबर मस्त. तर गाईस आपण आता कोस्टल रोड वरून लेफ्ट मारले, धानू रोड म्हणून आपला डायरेक्ट धानू वरून बाहेर पडेल हायवेला. हायवेवरून मग सरळ 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 झापकणी दिशी आपल्या याला घरी मुंबईत. तर बघूया, त्या भेंडी फिरून दाखवते 5 तास. आपल्याला फिरून नाही जायचे. हे ठाणे बिणे असं म्हणजे काय बोलतात त्याला, हे काय 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 बोलतात त्याला, वाडा. हा वाडा विडा फिरून दाखवते, पण ते नाही करायचं आपल्याला. सरळ 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 जायचे वसई विरार, विरार रोड आणि आपलं बोरवली. बोरवलीला ज्ञान सरांना सोडायचंय. सरळ 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 घरी जायचं. आता बघून झालं आता सगळं, आता जाऊया. पार्टी असं बॅकग्राऊंडला गावनी लावले मस्त पैकी आणि जातोय. गाण्यांनी कसं थोडा टाइम निघून जाईल. शांतपणे चालवून तर काय टाइम नाही निघणार, गाणीमध्ये टाइम तरी निघून जाईल मस्त पैकी. जाऊया लवकर लवकर, कंटाळला. सकाळी 4ला निघालेलो, आता 2 वाजलेत. चला डायरेक्ट हायवेला भेटूया. तर गाईज आपण फायनली हायवेला पोहोचलेलो आहे. आलो तर हायवे बघूया. आता इथून 115 किलोमीटर असे असे क्रॉस करू. 115. आता काय गाड्या नाहीत, काय नाहीत. झापझूप 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 जाऊ शकतो आरामात. तर गाईस आपण पोहोचलो आहोत वसई वसई वसई. अजून आपल्याला किती किलोमीटर आहे?
थांबा दाखवतो. 2 मिनिटं थांबा. आईच्या गावात. तर मित्रांनो, आता डहाणू नंतर भायंदरला डायरेक्ट ब्रेक घेतला. ब्रेक पाहिजे होता, म्हणजे थोडा 5-10 मिनिटाचा स्ट्रेचिंग साठी. दुखत होता अंग, हात तर मेन दुखत होते, बाकी सगळं ठीक आहे. ते झालं, ब्रेक ब्रेक झाला. आता निघालोय. आता इथून 1 तास 20 मिनिटं बाकी. धूळ सगळी डोळ्यात गेली यार. वायझर बंद करायला पाहिजे आता. तर डहाणू नंतर आता ब्रेक घेतलेला. आता निघालोय. आता डायरेक्ट घरी जाऊन थांबायचंय. डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. खूप ऑलरेडी खूप हे झालंय, थकलोय आता. कारण सकाळी 4 वाजल्यापासून गाडी चालवतोय कंटिन्यू आपण. थोडे मध्ये मध्ये ब्रेक पण घेतलेले. राईड पूर्ण आपली 12 तास झालेत ऑलरेडी मला निघून घरातून. तर बघूया, पोहोचूया लवकर लवकर आणि जाऊया. चला. अरे काय ट्रॅफिक बिफिक तुम्हाला दाखवायची गरज नाही, हे नेहमीच आहे. चला, बाय बाय. तर गाईस 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 दमन राईड कंप्लीट झालेली आहे आणि आपण जस्ट आता घरी पोहोचणार आहोत. खूप खूप फिरलो, म्हणजे अशी राईड होती ना की बाबर, चांगली तर झाली, मस्त खतरनाक झाली राईड, मजा आली. तर होप सो नेक्स्ट राईड लवकरच येईल, होप सो. आणि जेव्हा नेक्स्ट राईड येईल तेव्हा नेक्स्ट ब्लॉग येईल. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Loud.